ठाण्याला भ्रष्टाचाराची राजधानी बोललं जातं या शब्दात मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी टीका केली आहे। शिंदेंचं सरकार आल्यापासून भ्रष्टाचार वाढल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। ठाण्यामध्ये ट्रॅफिक, पाणी प्रश्न, घोडबंदर रोडचा विषय, ठाण्याला भ्रष्टाचाराची राजधानी बोललं जातं या शब्दात अविनाश जाधव यांनी टीका केली आहे। आपल्यासोबत जोडलेले मनसे नेते अविनाश जाधव, कशा प्रकारचा मोर्चा असेल आणि या ठिकाणी ठाणेकर असतील, ठाकरे गट असतील, या राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीने देखील या मोर्चामध्ये सर्वच जण सहभागी होणार आहे। 3 वर्ष ठाण्याला मुख्यमंत्रीपद मिळालं, आज 1 वर्ष उपमुख्यमंत्रीपद आहे, पण ठाण्याचा विकासच झाला नाही। ज्या काही करोडो रुपये आले, टेंडर निघाले, त्यातून स्वतःचा हिस्सा काढण्यात आला आणि मग तो कॉन्ट्रॅक्टर काय काम करतो की नाही हे कोणी पाहतच नाही आणि त्याच्यावर कोणी काही बोलत नाही आहे। त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरचं पण फावलंय, नेत्यांचं पण फावलंय आणि त्याच्यामुळे ठाण्याला भ्रष्टाचाराची राजधानी हे आता नाव पडलेलं आहे। ठाण्यात आज टँकर माफियांचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, खड्ड्यांचा प्रश्न आहे, मागून आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेचा तलाव झाला, पाण्याचा धरण झालं, पण ठाणे आजही पाणी विकत घेतंय। तिथले सर्वस्वी निर्णय हे सन्माननीय राजसाहेबांचे आहेत, ते सन्माननीय राजसाहेब योग्य वेळी करतील। आम्ही विरोधक म्हणून सगळे एकत्र येतो, एकत्र काम करतोय। कॅमेरा अथर्वसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे। ठाण्यामध्ये ट्रॅफिकची समस्या आहे, पाणी प्रश्न आहे, घोडबंदर रोडचा विषय आहे आणि याच मुद्द्यांवरून आज ठाकरेंची शिवसेना, त्याच्यानंतर मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्याकडून मोर्चा जो आहे तो काढला जाणार आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा या मोर्चाला पाठिंबा आहे।